तर कोकणामध्ये होळी उत्सव साजरा केला जातो शिमग्यामध्ये। तर त्या दिवशी जिवंत झाडं का तोडतात? जसं आमच्या इकडे गावामध्ये आमच्या कळसोळी गावामध्ये आंब्याचं झाड तोडलं जातं, काही ठिकाणी पोफळीची झाडं तोडली जातात। तर होळी साजरी केली जाते म्हणजे होळी म्हणजे दहन केलं जातं, होम केला जातो एक प्रकारचा। मग त्याच्यामध्ये ही जिवंत झाडं ही ताजी असतात, ती जळणार कशी? तर काही जणांनी प्रश्न विचारला की जिवंत झाडं का तोडतात? तर आम्ही याविषयी गावकऱ्यांना पण प्रश्न विचारला। गावकरी म्हणतात की हे इथली प्रथा आहे। शास्त्रीय पुरावा काय? तर शास्त्रीय पुरावा असा आहे, माझ्याकडे इथे नारद पुराण आहे, हे बघा। तर या नारद पुराणाच्या पूर्व भागाच्या 124 अध्यायामध्ये वर्णन आहे की फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री सर्व प्रकारची सुकी लाकडे, काय म्हटलंय? सर्व प्रकारची सुकी लाकडे आणि शेणाच्या गोवऱ्या असं वर्णन केलेलं आहे। यांना एकत्रित करून विधीपूर्वक होम करावा आणि त्याला अग्नी द्यावा, म्हणजे दहन करावे आणि त्याची प्रदक्षिणा करावी असं वर्णन आहे। होलिकेच्या निमित्तानं। होलिका म्हणजे एक राक्षसी होती आणि भक्त प्रल्हादांना भीती देणारी होती। तर अशा आसुरी प्रवृत्तीच्या राक्षसीचा वधाचा म्हणजे तिला दहन करण्याचा एक प्रकारचा उत्सव आहे। आणि भक्ती कशी श्रेष्ठ आहे, कारण तिला वरदान होतं की ती अग्नीमध्ये जळून भस्म होऊ शकत नाही, म्हणून हिरण्यकशिपूने प्रल्हादांना दिलं होतं की जेणेकरून प्रल्हादाचं म्हणजे अग्नीमध्ये भस्मसात होऊन जाईल। परंतु जसं प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि ती भस्म झाली, परंतु प्रल्हादाला काही झालं नाही, अर्थात भक्तीचा विजय झाला। तर भक्तीचा विजय होण्याचा एक प्रकारचा हा उत्सव आहे की त्यांनी नारायण नामाचा, भगवंताच्या नामाचा जप केला होता भक्तराज प्रल्हादांनी। तर भक्ती श्रेष्ठ आहे, कशी श्रेष्ठ आहे या प्रकारचा हा उत्सव आहे। याच्यामध्ये ओली लाकडं जाळायची काही आवश्यकता नाही, ही प्रथा आहे आणि याचा शास्त्रीय काही पुरावा नाही आहे।